भाऊ आपलं वावर ना काय वय ना काय माहिती कपाशी आपली उभी उभी शे बोंडनाला पुढे जाय शेतात रात्रभर पाणी निघो माल काय वय ना काय माहिती जाय देख ना पडे भाऊ आपल्या वावर मा मारी आपलं नुकसानच होई गे देख आपलं सोयाबीन न्याला वावर मा पडेल छे आणि आपलं मक्का न्याला कापीसन पडेल छे वावर मा आणि आपली कपाशी ताशी नाशी आहे जर मार जर खाई गुत आपण तर मग आपलं समजानच काम शे आणि रातले तर मजबूत पाणी चालेल छे आपलं ना नुकसानच शे यंदा मी तुला सांगितले छे आते आता काय करत भाऊ अजून देख बातमीस मा काय सांगी राहणार 30 तारीख लगून पाणी सांगी राहणार आणि वावर वालास ना बरं धान्य कापीसन वावरस मात पडेल छे आता काय करसुत आपण शेतकरी माणूस आता देख जायसन देख ना पडे आपले काय नुकसान होईले काय नाही माले तर वागे राहणार भाऊ नुकसानच होईल हुई कारण की रातले काय साधं पाणी चालेल नाहीये रात्रभर पाणी चालेल छे ना भाऊ काय होय ना काय माहिती यार मला नुसतं दाखवून दुकून जीव कराय ना हो बहीण मी सकाळी हागाले गो तर देखच तर काय बडा वावरस मा पाणी घुशी जायचे ते आपल्या घरना बाजूले वावर नाहीत का त्या वावरस मा पुरं पाणी बडं नुकसान होई जायचे तेच ना आणि आता आपला वावरस मा काय होईल हुई काय माहिती आता मन वावर पण तुमनं वावर बाजूलेच शे लायसन देख ना बडी माले पण जायसन काय होय ना काय माहिती मना सोयाबीन सुद्धा कापायला नाही आगो अर्धा वर्धा कापायचे आणि अर्धा वर्धा असत पडेलचे तेच जर पाणी जर लागे तर मना सोयाबीन ना दान असले कोण फुटीच जी बडं नुकसान होई जी म्हणवालं काय करतो साते बाबा इतला का साले टेन्शन लिरा ना तुम्ही आता येणार पाणी शे ईद ना ते काय चालना थोडी जावायचे आता 30 तारीख लगून पाणी सांगेल शे मग काय तुम्ही काय बडा घरमात बसे राहशात का काहीतरी उचल ठेवता करणं पडी ना तुम्ही पण माणसं लावतात नाही जाऊ दे आज लावसू जाऊ दे काल दिन लावसू बाई ना धड धड कापी जण मुख्य करी देवायत गड्या तुम्ही ते नाही माहिती तुमले काय झालं तुम्ही अरे जिंगा तुला म्हणणं बरोबर शे पण मजूर सुद्धा बेडाल पाहिजे ना मजूर बेडी नाही राहणार आडे आमले पण आमना वावरनी चिंता शे काय करत आते आता आपण एक काम करूच भाऊ जाय देखो तू वावरस मा काय हाल होईल छे काय नाही मग समजी अरे बशी सण अरे उभं राह सण जांबा टोकी सण काय व्हाव नाही वावर मा जाय देखणं पडी मग तवे समजी आपले समज नका भाऊ असं काय समजाव नाही पप्पा मम्मी गल्ले उकल्लो बापा बरोबर सांगी राहना पहिले वावर मा जाय देखूत काय होईल ना काय नाही नुकसान कितलं होईल छे काय होईल छे आपण पहिले जाय देखूत ना मग तवे आपले समजी अरे बशी सण काय व्हाव नाही आणि मी तुला सांगितलेस रात्रभर पाणी चालेले ना नुकसान तर होईल जे 100% पैकी 90% नुकसान होईल शेतकरीच ना बरोबर आहे का नाही आता इथे ना काय पडाना दिन शेतस का चालना जायला पावसाळ्या तरी सुद्धा इरा ना तो काय करशी आता तुला पण म्हणणं बरोबर शे जिंगा पण आता काय करशी तो देव जरी राहना टाइमवर येत नाही आणि जेव्हा त्याला येणं नाही राहत तो टाइमला येतो आता काय करशी देवले काय फोन लावायचं विचारशी काय भाऊ असं का बघ करी राहणार भाऊ तू नाही ना मग आपण एक काम करू दादे वावर मा जाय देखो काय नुकसान होईल छे म्हणा वावर ना माले ना लडू जास्त इरा ना भाऊ माले रडू इरा ना पण मी ना स्वतःवर ना कंट्रोल करी राहिलो मी चला जाय देखो आपण वावर मा यंदा नुकसानाचे हो बरंच नुकसान होई जायचे रात्रभर पाणी चालेलचे तो काय असं थोडी 1-2 घंटा चालेलचे बरंच ना नुकसान व्हायचे देखील तुम्ही फक्त बस अरे तुम्ही माय बैजू पण आजू मम्मी बै ना आपलं वावर मा तर पुरं पाणी घुशी जायचे बै ना आपलं गवत पुरं वल्ल होई जायचे व तुम्ही माय बैजू पण मना वावर ना नुकसान होई गे जिंगा आपलं वावर ना नुकसान होई गे ओ पप्पा दले पप्पा बैना पहिले न दलिले बिपिन आ जायचे उपडी बिपडी जे रे भाऊ जाऊ दे मारी काय करस आते जर नुकसान जर होई गे तर काय करशी आता ये ना मग काय आपली गलती शे का तो देवनी गलती शे त्याने का पाणी पाड जाऊ दे तर सोड विषय विषय सोडीसन काय करशी भाऊ इतलं नुकसान होई गे आपलं वालं 4 महिना वागत आपण तर आपले काय देत ना झुंझुन्या काय करशी भाऊ आते जाऊ दे दल्ली माय जाऊ दे काय रडस आता काय करशी आता कितलं नुकसान होई गे देख बरं बाबा बाई ना कितलं पाणी पडेल छे बाबू आवरस मा बाई ना पाय ठेवाले सुद्धा जागा नाही बडा पाया पैसे राहणार गारामा अक्का जाऊ दे आते रडीसन काय बेडी तुले का फक्त तुनच वावर नुकसान होईल छे का दुसरंच ना लोकच ना वावरच ना नुकसान नाही व्हायलेत का आता मना वावर मग सोयाबीन लाल होतं बडा गरा मारेल होता आणि वार मग ठेल होतं बडा नुकसान होई गे सांग तुम्हाला बडा कोम पुढे घ्यात आता मी काय करू रडू का मी नाही ना ते ना मग आपली गलती रास का देवनी गलती आहे आता रडू नको जाऊ देतात उई गे देख बाई मारी देख तो काका बरोबर सांगी राय ना फक्त आपलं थोडी नुकसान होईल छे दुसरंच ना पण नुकसान होईल छे ना आपण रडी राहणूत आणि दुसरा माणसा हाशे राहणार का बरं नाही ना असं थोडी चालस आता म्हणा वार मग कपाशी लाल होती भो आता गुशी देख नू तर गुडगा इथलं पाणी होतं सांगतो आता मी पण रडी राहणू का नाही ना
असं रडानं काम नाही करा ना. देख बाई माडी देख तो उकल उतरला ना पण वावर म्हणा पाणी घुशी जायचे गुडगा इथलं पाणी आहे म्हणे आपला वावर मा तरी पाणी नाही इथलं ते ना वावर मा कितलं पाणी आहे असं रडी राहणार का मग तो दल्ला नाही ना. आजी आजी जाऊ नको ना आजी बापरे पप्पा बाय दल्ली तर आगे बरीसन चालेल बो चालू नाही मी आपला दुसरा वावर मध्ये काय चालू आपला दुसरा वावर काय हलवायचे तर आपला घरवाला चाला बो फक्त या बाकीना माणसातले लिहू नका. मारी मारी थांब ना बाई बाई तू पण काय दागाला पोरच ना का रडी राहिनी बाई काय तुले पण काय समजाल मार्ग नाही बो आमले. बहिणा देख रे बो काका बहिणा बरा वावर वालाच ना नुकसान होई जात बरं बो. हा बहिणा यंदा ना भाऊ देव काय दम नाही काय ना जेव्हा पाणी लागावशे तेव्हा पाणी पाडी नाही राहणार आणि जेव्हा पाणी नाही लागावे ना त्या टाइम तर बरोबर पाणी पाडी राहणार बो देव. आता काय करशी काय सांगशी आते बरोबर आहे का नाही. आते जिंगा भाऊ गोष्ट आते अशी होई जायलची अहो देव ऊन आहे आम्हा पाणी पाडी राहना येवाय आम्हा ऊन पाडी राहना आणि पाऊस आहे आम्हा थंडी वाजी राहिनी अशी गंमत होई जायलचे काय करस आते. हा एक तू ना म्हणणं पण बरोबर शे चल जाऊ दे आता जास्त मी दल्ली ना मागे असं तर वावर वावरच ना नुकसानच तर होईल जायचे आते काय करशी आते. चल मम्मी जाऊ दे तर आते तू पण काय रडू नको आते ती दल्ली ना गत चल आपलं घर नुकसान तर होईल की. आता काय करशी भाऊ आता इथलं स्वप्न होत आपलं वालं म्हणते मी सोना करसू तो तुना बाप गाडी लेवाना म्हणी राहता तू मोबाईल लेवाना म्हणी राहता आता जाऊ दे आता जिथलं सोयाबीन निघायचे त्या सोयाबीनवरच करणं पडे आपले. हा जाऊ दे आते काय करस चल ती दल्ली ना मागे चाल ती दल्ली देख दुसरं वावर देखायला जाय राहिनी चल ती ना मागे.